अल्सर रिमूव्ह करण्यासाठी ऑपरेशनचा डिसिजन घेतला, पण हे कोणाला माहित होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं. सो इश्यूचं अल्सर नॉन हिलिंग होतं. डॉक्टर्सने ऑपरेशन करावं लागेल असं सजेशन दिलं आणि तेही 50-50 चान्स घेतला. म्हणजेच ऑपरेशन नंतरही ते कितपर्यंत हील होईल याची काही खात्री नव्हती. सेकंड ओपिनियन घेतला, तेही डॉक्टर्स ऑपरेट करून अल्सर रिमूव्ह करावं लागेल असं बोलले. आम्ही 2-3 टाइम कन्फर्म केलं. काही दुसरं ऑप्शन नाही का? छोटंसं तर अल्सर आहे, पण आपण डॉक्टर्स जे सांगतील त्यावर ब्लाइंडली ट्रस्ट करतो आणि त्यावेळी तेच एक ऑप्शन आहे असं आम्हालाही वाटलं होतं, म्हणून आम्ही पण तयारी केली. एकदाचं ऑपरेशन झालं की इशू या त्रासातून मुक्त होईल असा विचार केला, पण हे कोणाला माहित होतं खरी स्ट्रगलची सुरुवात इथून पुढे आहे. इशूला ऑपरेशनसाठी ऍडमिट केलं. ऑपरेशन अगोदर 8-9 तास तिला काहीच खायला द्यायचं नव्हतं, म्हणजेच तिला फीड करायचं नव्हतं, बिकॉज तिला अनेस्थीशिया देणार होते. मॉर्निंगचा टाइम तिच्या खेळण्यात आणि झोपण्यात गेला, पण ती जेव्हा उठली तेव्हा ती दूध पिण्यासाठी खूप रडत होती, पण नाविलाज होता. खूप माइंड डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण 3 महिन्याचं बाळ, त्याला काय सांगणार, किती खेळवणार. कसा बसा टाइम गेला, 5 वाजले आणि ऑपरेशनसाठी इशूला नेलं. 30 मिनिटांचं ऑपरेशन होतं, पण तो टाइम कटता कटेना. फायनली डॉक्टर बाहेर आले आणि इशूला नॉर्मल बेडवर शिफ्ट केलं आणि तिला पाहून एकदाचा जीवात जीव आला. अनेस्थीशिया होता म्हणून इशूला नंतर पण जोपर्यंत ती पूर्णपणे रडत नाही तोपर्यंत फीड करायचं नव्हतं. इव्हनिंगला 5 वाजता तिचं ऑपरेशन झालं होतं आणि इशू मध्ये मध्ये उठून फीड मागत होती, पण भूल पूर्णपणे उतरलेली नव्हती, म्हणून तिला फीड पण देता येईना. फायनली मध्यरात्री 3 वाजता इशू पूर्णपणे उठली आणि तिला फीड केलं. सो असा होता तो स्ट्रगलफुल डे.